नमस्कार मित्रांनो, डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज पुन्हा सिडको, म्हाडा किंवा PMRDA किंवा बिल्डरकडे गृह प्रकल्प असतात त्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आपण आज एक व्हिडिओ घेऊन येत आहोत। आजचं अपडेट असं आहे की सिडको बामणडोंगरी लॉटरी विजेते जे आहेत त्यांचं अलॉटमेंट लेटर आलेलं आहे आणि हे अलॉटमेंट लेटर येण्याचं आणि महत्त्वाचं खूप विशेष यासाठी आहे की साधारणपणे आपण यांना सिडको बामणडोंगरी 8,000 फ्लॅट्सची लॉटरी जी डिक्लेअर झाली होती ती साधारण दिवाळी 2022मध्ये आणि त्यामध्ये त्यांचं दर होते 35,25,000 रुपये। तर 35,25,000 3 लाख उत्पन्न मर्यादेच्या खाली असणारे हे विजेते होते आणि त्यामुळे बऱ्याचशा साधारणपणे 2-3 हजार लोकांनी त्यामध्ये सरेंडर केलं किंवा 1300 लोकांनी सरेंडर केलं आणि स्वतःची घरं ह्या दरामुळे हे झालं। तर ह्या गोष्टीमुळे आपण ह्या विजेत्यांना संघटित करून त्यांचे दर साधारणपणे प्रत्येकी 6 लाख रुपये, त्याबरोबरच 2.5 लाख सबसिडी म्हणजे साधारण 8.5 लाख रुपये त्यांचे कमी करण्यामध्ये आपण यशस्वी झालो। यामध्ये आपल्याला राजकीय पक्ष असू द्यात किंवा माननीय राजसाहेब ठाकरे असू द्यात किंवा माननीय गजानन काळेसाहेब असू द्यात किंवा माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब असू द्यात यांनी सहकार्य केलं आणि ह्या गोरगरिबांना न्याय मिळवून दिला। यांना संघटित करत असताना हा जो आंदोलन झालं किंवा याच्यामध्ये आपल्याला 1.5 वर्ष पाठपुरावा करावा लागला आणि त्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि ह्या गोरगरीब किंवा सर्वसामान्य बामणडोंगरी विजेत्यांना आता सध्या पोझिशन आता भेटणार आहे ताबडतोब आणि त्यामुळेच त्यांचे दर जे 1.5 वर्ष आपले गेले त्याच्यामध्ये त्यांचा निश्चितपणाने फायदा झालेला आहे। याचबरोबर या विजेत्यांना आता ते दर कमी झालेच, त्याबरोबर आणखी खूप महत्त्वाची गोष्ट ही झाली की साधारणपणे 1.5 वर्ष उशिराने अलॉटमेंट लेटर आलं। मग हे 1.5 वर्ष उशिराने जे अलॉटमेंट लेटर आलं त्याच्यामुळे त्यांचा हा फायदा झाला की 1.5 वर्षाचं बँकेचं व्याज, समजा आपल्याकडे पैसे नसेल तर आपण निश्चितपणाने असं गृहकर्ज घेतो आणि मग बँक आपल्याला प्रत्येक महिन्याला जे व्याज घेते ते साधारणपणे 2-2.5 लाख रुपये ते पण आपले वाचवण्यामध्ये किंवा वाचण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत। म्हणजे यामुळे आज हे जे विजेते आहेत ते आनंदी आहेत आणि त्यामुळे आता भविष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची सिडको लॉटरी बामणडोंगरी खारकोपरमध्ये 3,500 फ्लॅटची आपल्याला 15 ऑगस्टला अपेक्षित आहे आणि म्हणून त्या लॉटरीमध्ये जर कोणाला कमी दरामध्ये घरं घ्यायची असतील तर ह्या कमी झालेल्या दरामध्ये आपल्याला पुन्हा ते घरं भेटू शकणार आहेत। आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जर आपण माझा ॲड्रेस पाहिला तर तिथे आलात तर आपण कागदपत्र बनवण्यापासून तर सर्व मदत आपण करणार आहोत। याचबरोबर ह्या विजेत्यांपैकी जे विजेते इन प्रोसेस त्यांचं जे दाखवत होतं त्यांचं तसेच सरेंडर जे ऑप्शन किंवा ज्यांना 1300 सरेंडर केलेले जे विजेते होते त्यांच्यासाठी सुद्धा आपण पाठपुरावा करून सिडकोकडून त्यांनी घरं सिडकोला रिटर्न दिले पुन्हा मिळवून देण्यामध्ये आपल्याला यशस्वी झालो। तर त्यांची सुद्धा अलॉटमेंट लेटर लवकरच येतील असं आपल्याला या महिन्यामध्ये अपेक्षित आहे। त्यामुळे त्या विजेत्यांना पण निश्चितपणाने फायदा होणार आहे आणि ज्या पद्धतीने आपण यापूर्वीच्या जे बामणडोंगरी ज्यांचे आतापर्यंत अलॉटमेंट लेटर आलेले आहेत त्यांना 100% गृहकर्ज राष्ट्रीयकृत बँकेतून सर्वात कमी, भारतातल्या सर्वात कमी असलेला व्याजदर मिळवून देण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत विदाऊट प्रोसेसिंग फी। तर त्यामुळे ह्याच पद्धतीने आत्ताही आपण ह्या ज्या बामणडोंगरी आज ज्या विजेत्यांना ज्या विजेत्यांना अलॉटमेंट लेटर आलेलं आहे त्यांना पण निश्चितपणाने आपण 100% गृहकर्ज राष्ट्रीयकृत बँकेमधून करून देण्यासाठी आणि ह्या सर्वसामान्यांना घराचं स्वप्न साकार करण्यासाठी मदत करणार आहोत। तर असे जर आपले कोणी विजेते असेल तर निश्चितपणाने आपण माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जे ॲड्रेस आहे तिथे आलात तर निश्चितपणाने आपल्याला मदत आपण करणार आहोत आणि त्याप्रमाणेच या भविष्यामध्ये येणाऱ्या 55,000 लॉटरीचे किंवा पुढच्या महिन्यात 15 ऑगस्टला जी येणारी लॉटरी आहे त्यामध्ये सुद्धा सहभागी कोणाला व्हायचं असेल तर त्याची कागदपत्र बनवण्यापासून तर सर्व मार्गदर्शन किंवा मदत आपण निश्चितपणाने करणार आहोत। नमस्कार, डॉक्टर दिघे।